संतोष देशमुख हत्या प्रकरणात मस्साजोग अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आता या प्रकरणाला आज 1 महिना उलटून गेलाय। हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड शरण आलाय। हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। घटनेचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे। तपासात स्थानिक गुन्हे शाखा देखील सहभागी आहे। गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या सगळ्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। ही अपडेट वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अपडेट्स। मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 महिना उलटून गेलाय। हत्या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे। एसआयटी आणि सीआयडी कडून बरेच पुरावे देखील सादर करण्यात आले। त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ देखील आरोपींच्या मोबाईलमध्ये होते। ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले होते, ते रिकव्हरही केले गेले। संतोष देशमुखांना सगळे आरोपी हत्यारांनी मारहाण करत होते। त्यांना मारताना आरोपींच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नव्हता। ते पाशवी आनंद लुटत होते, असं एसआयटीनं कोर्टात म्हटलं। आतापर्यंत कोण कोण अटकेत आहे? जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे हे आरोपी अटकेत आहेत। यातला विष्णू चाटे खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे। विष्णू चाटेची 10 तारखेला खंडणीच्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी संपलीये, पण त्याला त्याच दिवशी न्यायालयीन कोठडी झाल्यास हत्येच्या गुन्ह्यात अटक होणार आहे। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सर्वांना 18 तारखेला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडला सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्याची पोलीस कोठडी 14 तारखेला संपते, पण त्याच गुन्ह्यात एसआयटी कडून पोलीस कोठडी वाढवून मागितली जाण्याचीही शक्यता आहे। आता वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट। वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे। 9 दिवसांपासून वाल्मिक बीडच्या सीआयडी कोठडीत आहे। वाल्मिक कराड आजारी पडलाय। वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झालाय। बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉपही दिले। सीआयडी कडून आज त्याचा व्हॉइस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे। व्हॉइस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड अद्याप देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपी नाही। त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याचे आरोप आहेत। ज्या लोकांनी संतोष देशमुखांना मारलं त्या लोकांच्या संपर्कात वाल्मिक कराड होता असे आरोप आहेत। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आहे, हाही त्याच्यावर आरोप आहे। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचंच काय तर सगळ्याच मस्साजोगचं न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे। सगळेच जण आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत।